तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या भूसंपादन विलंब मोबदल्यावरील व्याजात मोठी कपात, प्रकल्पाच्या मूळ खर्चात होणारी वाढ पाहता राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका। कृषी क्षेत्रातील उत्पादनात 5% वाढ, राष्ट्रीय उत्पादनात आजही प्रोग्रेसर। पशुधनाचेही योगदान, शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र कमी। मराठवाडा आणखी तापणार, तुरळक पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा। मराठवाड्यात पुढील काही दिवसात तापमान वाढणार असून काही भागात अल्प स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याची गरज। 14 एप्रिल पासून शुभमंगल सावधान, डिसेंबर पर्यंत राहणार लग्नाची धूम। 2025 मध्ये लग्नासाठी अनेक शुभ तारखा, एप्रिल महिना लग्नासाठी शुभ। शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा, पीक विमा जमा होण्यास सुरुवात। 8,43,000 शेतकऱ्यांना मिळणार 400 कोटी। पीक विमा कंपनीकडून यापूर्वीच तयार करण्यात आल्या आहेत याद्या। बीड जिल्ह्यात पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 14 एप्रिल रोजीपासून जमा होण्यास सुरुवात झाली। बीड जिल्ह्यातील 8,43,000 शेतकऱ्यांना हा विमा मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पीक विम्याचे पैसे काढण्यासाठी शेतकरी बँकेत, कर्मचाऱ्यांची दुय्यम वागणूक, अधिकाऱ्याचं डोकंच फोडलं। सुरुवातीला शाब्दिक चकमक होऊन नंतर थेट बँकेत हाणामारी सुरू झाली। या घटनेत एका बँक कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। ओम काळे असं या जखमी कर्मचाऱ्याचं नाव आहे। गावागावातील निरक्षरांचे आता होणार सर्वेक्षण, शिक्षक लागले कामाला, उल्हास ॲपवर करावी लागणार नोंदणी। घरकुल योजनेची ग्रामीण भागात थट्टा, शहरात हातोहात लाखो रुपयांचे वाटप, गावकऱ्यांना मात्र टप्प्याटप्प्याने मदत। राज्यातील 7,400 ग्रामपंचायती टीबी मुक्त। टीबी मुक्तीमध्ये राज्याचे एक पाऊल पुढे, ग्रामपंचायतींकडून घेतला जातोय रुग्णांचा शोध। ATM मधून पैसे काढण्यासाठी बँक घेणार 25 रुपये सेवा शुल्क, 3 नंतर प्रत्येक व्यवहारावर सेवा शुल्क 18% GST। मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही, शेतकरी कर्जमाफीवरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका। अमरनाथ यात्रेसाठी रजिस्ट्रेशन सुरू होता झुंबड, बँकेत गोंधळ। जम्मू अँड काश्मीर बँकेत पहाटेपासून रांग, 2 महिलांना आली भोवळ। लासूर स्टेशनचा 900 क्विंटल कांदा दुबई व श्रीलंकेला रवाना, प्रति क्विंटल मिळाला 1100 ते 1200 रुपयांचा भाव, केंद्राने निर्यात शुल्क हटवल्याचा परिणाम। राज्यात सर्वाधिक सौर विद्युत पंप बेळगावमध्ये, जिल्ह्यात 222 जणांची निवड, 40 ठिकाणी प्रारंभ। हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीची विक्रमी आवक, शेतकऱ्यांचा यार्डात मुक्काम, 400वर वाहने दाखल, यार्ड आवाराबाहेर, बाहेरही रांग, सूचनांचे पालन करा, बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन। देशातील 17 राज्यांना मान्सून चांगले साथ देणार, मात्र 10 राज्यांची चिंता वाढवणार। 2025चा मान्सून हंगाम देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन येणार आहे। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि अन्य राज्यांना चांगली पावसाळी साथ मिळणार आहे, परंतु ईशान्य भारत आणि तामिळनाडू राज्यांमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आंबिया बहारातील संत्रा फळांचे दरही राहणार तेजीत, शेतकरी उत्पादक कंपनीच्या CEOंनी व्यक्त केले अंदाज। आता मुलांना मोफत मिळणार गणवेश, शासनाकडून 248 कोटींचा निधी मंजूर, पालकांना खुश खबर, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा, 2 गणवेश संच दिले जाणार। शेतकऱ्यांनी गाळ टाकून जमिनीची सुपीकता वाढवावी, आमदार सुरेश धस यांचं आवाहन। शेतात गाळ टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी अनुदान जमा करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सोलोखा योजनेत 2 वर्षांची मुदतवाढ, जमिनीचे वाद मिटल्यास मुद्रांक शुल्क माफ। राज्य शासनाची मुद्रांक सवलत 1 जानेवारी 2027 पर्यंत लागू राहणार, अत्यल्प शुल्क भरून करता येणार दस्त नोंदणी। गारपिटीसह अवकाळी वादळी पावसाने पोंभुर्ण्याला झोडपले, मिरची व मका पिकांचे मोठे नुकसान, दुपारनंतर जिल्हाभरात वादळ। 8 लाख लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार, फसवणूक करणाऱ्या सरकारवर 420चा गुन्हा दाखल का करू नये, शरद पवार गटाचा सवाल। निवडणुकीपूर्वी 2100 रुपयांचा हप्ता देऊ अशी वल्गना करणारे युती सरकार, आज 2100 रुपये तर सोडाच पण मासिक 1500 रुपयेही वेळेवर देत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं सरकारवर टीका केली। सोन्याचा भाव लाखाच्या घरात, लग्नाचे दागिने खरेदी करणं जड, अक्षय तृतीया अन लग्नासराईमुळे दरात वाढ होण्याची व्यापाऱ्यांनी दर्शवली व्यक्त।
राम मंदिर RDXने उडवून देण्याची धमकी, समितीला ईमेल, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त। केळी दरात क्विंटलला 200 ते 300 रुपयांची घट, किमान दर 900 तर कमाल दर 1800 व सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल। नुकसानीपोटी 179 कोटी अग्रिम विमा, हिंगोली जिल्ह्यात एकूण 179 कोटी 81,45,000 रुपयांवर अग्रिम विमा मंजूर झालाय। शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा केली जात आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली। जालना जिल्ह्यात अनुदान लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा शोध सुरू, 2 वर्षातील 1,550 कोटींच्या अनुदान वाटपाची होते चौकशी। देशी गाईचा दिवसाला खर्च 100 रुपये, पालन पोषणासाठी अवघे 50 रुपये, शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे, वाढत्या महागाईचा गोशाळा संचालकांना बसतोय फटका। हिंगोली बाजार समितीत हळद दर 11,600 ते 14,100 रुपये क्विंटल। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची दररोज आवक वाढत असूनही दर 11,600 ते 14,100 रुपये क्विंटल पर्यंत टिकून आहेत। सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ रद्दसाठी 1 मे पासून अन्नत्याग, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा, शेतात अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही। कोठडीत कैद्याचा मृत्यू झाल्यास 5 लाख वारसांना भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मानवी हक्क आयोगाच्या निर्देशाचे पालन होणार। पीक विमा व अनुदानाचा निधी खात्यातून वळती करू नका, रविकांत तुपकर यांची मागणी। रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राष्ट्रीयकृत बँकांना कडक समज देण्याची मागणी तुपकर यांनी केली आहे। धान उत्पादक बोनसच्या प्रतीक्षेत, पूर्व विदर्भातील शेतकरी अद्यापही संभ्रमात, बोनसने शेतकऱ्यांना मिळते आर्थिक बळ। पिंपळगाव पाचोरा परिसरात वाढत्या तापमानामुळे फळबागा सुकल्या, शेतकरी आर्थिक संकटात, मोसंबीसह अन्य फलोत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता, जलपातळीत मोठी घट। सोयाबीन दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच अधिक, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या वाढलेल्या दराचा कोणताही फायदा होताना दिसत नाही। शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपल्यानंतर आता भाव वाढल्याने संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। सोयाबीनचे दर 4,500वर, वाशिम बाजार समिती 4,750 क्विंटलचा दर, बाजार समित्यातही आवक वाढली। वक्फ दुरुस्ती प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी, महाराष्ट्रासह 5 NDA शासित राज्यांनी कायद्याचे न्यायालयात केले समर्थन, महाराष्ट्र, आसामसह अनेक राज्यांचा हस्तक्षेप अर्ज दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभेटीला शिवतीर्थावर, एकत्र केले स्नेहभोजन, सामंत यांचीही उपस्थिती। मुंबई बॉम्बने उडवून देऊ, पोलीस नियंत्रण कक्षाला दाऊद इब्राहिमकडून धमकीचा कॉल। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये आरोपीने दावा केला की मी दाऊद टोळीचा आहे, मला मुंबईत बॉम्बस्फोट होतील। यानंतर त्याने अचानक फोन डिस्कनेक्ट केला। किरकोळ महागाई 6 वर्षातील नीचांकी पातळीवर, खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त, महागाई दर 3.34%वर। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।